आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मित्रांनो। आज राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। अक्षरशः या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। काल देखील मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू। विदर्भामध्ये काल देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। आज देखील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आज देखील दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे। तसंच या ठिकाणी गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत दुपारनंतर पाहायला मिळते। आपण बघू शकताय स्क्रीनवरती धुळे, साक्री, नंदुरबार या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसंच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतंय। तर जिंतूर, सिल्लोड, चिखली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर बीड जिल्ह्यामध्ये देखील परळी, मांजलगाव, केज या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळंब, भूमपरांडा, वाशी, तुळजापूर, वैराग या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तर नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला संपूर्ण तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। जुन्नर, खेड, इगतपुरी, नाशिक, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस आपण आज सकाळपासूनच पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी आज विदर्भामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी या संपूर्णच भागामध्ये आज भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।